चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। 1857 पासून ज्या भारतीय तरुणांनी आणि तरुणींनी क्रांतीचा मार्ग चोखाळला, या अग्निपथावरून चालण्याचं ठरवलं, ते माथे फिरू नव्हते, आंधळे नव्हते. त्यांनी जाणून बुजून हे सतीचं वाण पत्करलं होतं असं सांगताना स्वातंत्र्यवीर सावरकर सांगतात की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतींचे. या 90 वर्षात किती क्रांतिकारक शहीद झाले त्याची आकडेवारीच उपलब्ध नाही. जिनकी लाशों पर चलकर आजादी आई, ज्यांनी आपल्या प्रेतांच्या पायघड्या घालून स्वातंत्र्य घरा आणलं, जिनकी लाशों पर चलकर आजादी आई, उन्हीं की याद हमने बहुत गहरी दफनाई. त्यांची आठवण मात्र आपण आत खोलवर दफन करून ठेवली आहे. त्याबद्दल एक स्वप्नाळू शायर म्हणतो, शहीदों के मजारों पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यही बाकी निशा होगा. म्हणजे देशासाठी ज्यांनी हौतात्म्य पत्करलं त्यांच्या समाध्या जागोजाग उभ्या राहतील आणि त्यावर दरवर्षी मेळे भरतील. दुर्दैवानी हा समाध्याच नाहीत, मेळे कुठून भरणार. म्हणून तुमच्या हृदयांमध्ये त्यांच्या समाध्या बांधून मेळे उभारण्यासाठी प्रस्तुत करत हा कार्यक्रम क्रांतीवीरांची यशोगाथा. 1897 साली पुण्यात प्लेगने धुमाकूळ घातला होता. प्लेगच्या रोग्यांसाठी शहराबाहेर जी छावणी तयार करण्यात आली होती तिथे इतकी घाण होती की तिथे गेलेला रोगी दगावतच असे. म्हणून लोक आपल्या प्लेगची लागण झालेल्या नातलगाला घरातच ठेवून त्याची सेवा शुश्रूषा करत. पण त्यामुळे प्लेग पसरेल या भीतीने इंग्रज सरकारने एक गोऱ्या शिपायांची तुकडी तयार केली होती, जी घराघरात जाऊन प्लेगच्या रोग्यांना शोधून काढून छावणीत पाठवेल. त्या तुकडीचा जो प्रमुख होता त्याचं नाव होतं चार्ल्स रँड. पण रँड आणि तिचे शिपाई रोग्यांना शोधण्यासाठी घरात जात नसत, तर मौल्यवान चीज वस्तू लंपास करण्यासाठी आणि स्त्रियांना छेडण्यासाठी जात असत. त्यामुळे एक वेळ प्लेगनी मरण आलेलं पत्करलं, पण रँड घरात यायला नको अशी दहशत पुणेकरांवर बसली होती. या रँडचं काय करायचं हा विचार ज्यावेळी सगळ्या लोकांच्या मनात डोकावत होता, त्यावेळी लोकमान्य टिळकांनी एका तरुणाला सांगितलं, रँडला उडवलेलंच बरं. त्या तरुणाचं नाव दामोदर हरी चाफेकर. कीर्तनकार हरिभाऊ चाफेकरांची 3 मुलं, दामोदर, बाळकृष्ण, वासुदेव. तिघांनीही रँडला मारायचा कट रचला. 22 जून 1897 त्या दिवशी व्हिक्टोरिया राणीच्या डायमंड ज्युबिली निमित्त पुण्यात आणि भारतभर फार मोठा समारंभ सारे गोरे अधिकारी मनवणार होते. पुण्यात आज ज्या ठिकाणी विद्यापीठ आहे त्या ठिकाणी गणेश खिंडीत त्यावेळी गव्हर्नरचा बंगला होता. मध्यरात्री दारूच्या नशेत बेहोश या अवस्थेत एक एक अधिकारी आपल्या गाडीतून परतू लागला की रँडच्या गाडीवर चढून त्याचा खात्मा करायचा असं चाफेकर बंधूंनी ठरवलं. रँडच्या गाडीचा रंग कोणता हे कळण्यासाठी सकाळपासून 17 वर्षाचा छोटा भाऊ वासुदेव त्याच्या गाडीचा पाठलाग करेल आणि मध्यरात्री त्याची गाडी परतू लागली की तिच्या मागे गोंद्या आला रे आला, गोंद्या आला रे आला अशा आरोळ्या मारत येईल आणि तीच रँडची गाडी असं समजून दामोदर त्याचा वध करेल अशी व्यवस्थित योजना आखण्यात आली. वासुदेव सकाळपासून आपल्या कामावर निघून गेला. रात्री 10च्या सुमाराला दामोदर चाफेकर, बाळकृष्ण चाफेकर, महादेव रानडे आणि खंडेराव साठे हे 4 तरुण हातात 2 5बारी पिस्तुलं, तलवारी, खंजीर आदी घेऊन गणेश खिंडीपासून 1 फरलांग अंतरावर येऊन उभे राहिले. रात्रीचे 12 वाजले. एक एक अधिकारी गाडीतून परतू लागला, पण रँडची गाडी आणि गोंद्या आला रे आला हा परवतीचा शब्द ऐकू येईना. इतक्यात रँडच्या गाडीच्या रंगाचं वाहन येताना दिसलं. त्याची पाठीमागे छोट्या भावाचा आवाज नव्हता. बहुतेक वासुदेवाला पोलिसनी दग्याने पकडला असावं, पण रँड हातचा सुटता कामा नाही या कल्पनेने वध करण्यासाठी उतावळे झाले मधले भाऊ बाळकृष्ण चाफेकर यांनी त्याच गाडीवर उडी घातली आणि आतल्या साहेबाला गोळ्या घातल्या. पण ती लेफ्टनंट आयर्स नावाच्या दुसऱ्याच अधिकाऱ्याची गाडी होती. आय एम शॉट तो ओरडला. त्याची पत्नी शेजारी बसली होती. तिने अंगाला हात लावला. हात रक्तबंबाळ झाला. ती किंकाळ्या करू लागली आणि गाडी हाक्या आप्पा गोपाळला गाडी थांबवण्याची विनंती करू लागली. पण
गाडीतच गोळीचा आवाज झाल्यामुळे घोडे बुजून जास्त जोरात धावत होते आणि मिसेस आयर्स इंग्रजीत काय बोलते ते त्या अनाडी गाडीवाल्याला, ज्याचं नाव आप्पा गोपाळ होतं, समजत नव्हतं. गाडी अंधारात गायब झाली. उपरण्याने पिस्तूल पुसत आपल्या मोठ्या बंधूंना ही गोष्ट सांगण्यासाठी बाळकृष्ण चाफेकर येतात आणि हळूच काहीतरी सांगतायत. इतक्यात आवाज आला, गोंद्याला रे आला. दामोदरांनी ताबडतोब काय झालं ते ताडलं, वाशा बाजूला म्हणून भावाला दूर सारलं, गाडीवर उडी टाकली, मागचा पडदा जोरात बाहेर खेचला, आपलं पिस्तूल रायनच्या मावसल मानेत खुपसलं आणि संपूर्ण चेंबर रिकामं केलं. पुढे जाणाऱ्या फ्रान्सिस लुई नावाच्या अधिकाऱ्यांनी आयर्सच्या बायकोच्या किंकाळ्या ऐकून गाडी थांबवली आणि पाठीमागून आयर्सची गाडी ताब्यात घेतली. पाहतो तर आयर्स रक्तबंबाळ अवस्थेत. मागील गाडीत कोणी डॉक्टर दिसतो की काय म्हणून त्यांनी मागील गाडी थांबवली. त्यात रँड रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता विंचुरकर वाड्यात जाऊन 16 वर्षाचा खंडेराव साठे टिळकांना उत्तेजित स्वरात म्हणाला, काल रात्री गणेश किंडीतील गजानन आम्हास पावला. टिळकांनी इशारा दिला, छान छान, यापुढे सावधगिरी बाळगा म्हणजे झालं. परंतु सावधगिरी बाळगता आली नाही. रँडच्या वधकर्त्यांना पकडण्यासाठी 20,000 रुपयाचं इनाम लावलं होतं. त्याची भुरळ पडून चाफेकर गटातील 2 द्रविड बंधूंनी फितुरी केली आणि त्यांची नावं पोलिसांना सांगितली. दामोदर आणि बाळकृष्ण पकडले गेले. तिसरा भाऊ वासुदेव फक्त 17 वर्षाचा होता. त्याच्यावर सरकारला संशय आला नाही. उलट त्याला राजसाक्षी करून घ्यावं म्हणून सरकार प्रयत्नात होती. पण वासुदेवाची एकच इच्छा होती, कधी येरोडा तुरुंगात जातो आणि मोठ्या भावांकडून शाबासकीची थाप घेतो. त्यासाठी द्रविड बंधूंना त्यांनी मारायचं ठरवलं आणि एके रात्री महादेव रानडेला बरोबर घेऊन तो द्रविड बंधूंच्या वाड्यासमोर पोहोचला. आज पुण्यात जिथे नागनाथ पार आहे त्याच्यासमोर द्रविड बंधूंचा वाडा होता. त्यावेळी समय सूचनेसाठी रात्री 9:30 वाजता तोफ होत असे. तोफेच्या आवाजात पिस्तुलीच्या गोळ्यांचे आवाज टाकून द्यावे असं ठरवून ते 9:30च्या सुमाराला जवळ गेले होते. जवळ जाऊन घराच्या त्यांनी खालूनच हाक मारली, तुमकू थानेवर बुलाया है. द्रविड बंधू आपल्या आईबरोबर भिजिक्सचा डाव मांडून बसले होते. बक्षिसाच्या रकमेतले फक्त 10,000 त्यांना मिळाले होते. उरलेल्या 10,000साठी ते हजारो हेलपाटे पोलीस चौकीवर घालत होते. रात्रीचे पोलीस बोलवायला आले म्हणजे आता 10,000 मिळणार हे समजून उपरनं सरसावत धडधड धडधड जिना उतरत ते रस्त्यावर आले. वासुदेवानी एकेका गोळीत दोघे द्रविड बंधूंना खतम करून टाकलं. कोर्टात तिघांनाही फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आणि सोबत महादेव रानडेलाही. 17 वर्षाचा वासुदेव जजला विचारतो, साहेब मी दोघांना मारलंय, मला 2 वेळ फाशी व्हायला हवी. पहिले कोणाच्या मृत्यूसाठी होणार? तिघही चाफेकर बंधू विवाहित होते. दामोदरला 1 मुलगी आणि बाळकृष्णाला 1 मुलगा आणि मुलगी होते. वासुदेवाची पत्नी तर फक्त 10-11 वर्षांचीच होती. एकाच कुटुंबातील 3 सख्खे आणि विवाहित भाऊ राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी फासावर चढून गेले असा दुसरा दाखला जगाच्या इतिहासात नाही. ज्या दिवशी दामोदर चाफेकर फासावर चढले त्याच मध्यरात्री महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यात भगूर नावाच्या छोट्या खेड्यात 15 वर्षाचा एक तरुण डोळ्यातून अंगार बरसवत उठला. त्याने तलवारीवर आपला अंगठा कापला, घरच्या काली मातेला त्याचा टिळा लावला आणि 2 ओळीत मराठी कविता रचली. कार्या करिता अपुरे पडला झुंजच, खालची नको पुढे कार्य चालवू गिरवित तुमच्या पराक्रमांचे आम्ही धडे. चाफेकर बंधूंच्या राखेतून उठलेला हा 15 वर्षाचा तरुण पुढे जाऊन भारतीय क्रांतिकारकांचा कोहिनूर मानला गेला. त्याचं नाव आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. ती चाफ्याची फुलं कोमेजली पण त्यांचा सुवास भारतभर दरवळला. महाराष्ट्राची क्रांतिज्योत बंगालमध्ये गेली. महर्षी अरविंदांना लोकमान्य टिळकांनी कलकत्त्यात जाऊन बंगाली क्रांतिकारकांचं नेतृत्व करायला सांगितलं आणि तिथे पहिला बॉम्ब तयार झाला. त्या बॉम्बचा प्रयोग मॅजिस्ट्रेट किंग्सफोर्ड नावाच्या एका कुटील आणि अत्याचारी अधिकाऱ्यावर करायचं ठरलं आणि ते काम ज्यांना सोपवण्यात आलं त्यांची नावं खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी. 30 एप्रिल 1908 ला
त्यांनी किंग्सफोर्डच्या गाडीवर बॉम्ब टाकला. दुर्दैवाने ती केनेडी नावाच्या वकिलाची गाडी होती. त्यांचं कुटुंब जागच्या जागी ठार झालं. या दोघांना त्याची कल्पना नव्हती. दोघं 2 दिशांना धावत सुटले. प्रफुल्ल चाकी मध्यरात्री 2 वाजता मोकामा स्टेशनवर पकडला गेला, परंतु त्याने हाताला हिसरडा देऊन हात सोडवला, पिस्तूल खिशातून काढलं, कानशिलावर नळी लावली आणि आत्मार्पण केलं. खुदिराम दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता वैनी स्टेशनवर पकडला गेला. त्याला पिस्तूल काढायलाही मिळालं नाही. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य उमटलं. फासावर चढतानाही तो हसत होता. खुदिरामच्या त्या सहास्य मुद्रेवर एका अनाम कवीनी अशी एक कविता रचली जी प्रत्येक बंगाल्याच्या तोंडावर आहे. एकबार बिदाय देमा घुरे आशी, हाशी हाशी पोरबो फाशी देख बे जगोतबाशी, एकबार बिदाय देमा घुरे आशी. आई, फक्त एकदा परवानगी दे. बघ, हसत हसत फासावर चढीन की सगळं जग पाहत राहील आणि मी लवकरच परत येईन. कधी? 10 मार्च 10 दिन पोरे जन्म नेबो माशीर घोरे. 10 महिने 10 दिवसानंतर मावशीच्या घरी जन्म घेईन. आणि आई, जर मी तुझा मागच्या जन्मीचा खुदिराम आहे हे तुला ओळखता आलं नाही तर? चिंते जोदी ना पारिश्मा. मी तुझा खुदिराम आहे हे तुला ओळखता आलं नाही तर त्या बालकाच्या नवजात अर्भकाच्या गळ्यावर बघ, मागल्या जन्माच्या फासाच्या दोरखंडाचा व्रण तिथे तुला दिसेल आणि तुला कळून येईल तुझा खुदिराम परत आलाय. 10 मार्च 10 दिन पोरे जन्म नेबो माशीर घोरे, चिंते जोदी ना पारिश्मा, देखबी गोलाय फाशी, एकबार बिदाय देमा घुरे आशी. बंगालचं क्रांतीचं लोण पंजाबात पोहोचलं. पंजाबातून ते लंडनला पोहोचलं आणि आर्किटेक्चरच्या अंतिम वर्षाला असलेल्या मदनलाल धिंगरानी 1 जुलै 1909 रोजी लंडनच्या इम्पिरियल इन्स्टिट्यूट हॉलमध्ये सर कर्झन वैली नावाच्या एक बड्या अफसराचा वध केला आणि 17 ऑगस्टला तो लंडनमध्येच फासावर चढला. त्यानंतर 21 डिसेंबर 1909लाच म्हणजे 4 महिन्यात नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याला मारून अनंतराव कान्हेरे त्याच्या पाठोपाठ निघून गेला. लगेच वांची अय्यरने तिरुनलवेलीचा कलेक्टर ऍश याला मारलं आणि स्वतः आत्मार्पण केलं. ही विजेची बीज पेरणारे स्वातंत्र्यवीर सावरकर पॅरिसहून लंडनला येताच व्हिक्टोरिया स्टेशनवर पकडले गेले. त्यांना भारतात आणण्यात आलं आणि 25 वर्षाच्या 2 आजन्म कारावासाच्या म्हणजे 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. सावरकरांनी सरकारला अपील केलं, मला जर एकच जन्म मिळाला आहे तर त्यात 2 आजन्म कारावास मी कसे काय भोगणार. त्यांना चिडवण्यासाठी जेलर म्हणाला, तुम्ही आम्हाला इतकं छळलंय की ह्या जन्मातली एक आणि पुढल्या जन्मातली दुसरी अशा दोन्ही शिक्षा याच जन्मात देण्याचं आम्ही ठरवलंय. यावर सावरकर हसू लागले. हसण्याचं कारण विचारल्यावर ते म्हणाले, ज्या इंग्रज जातीला कालपर्यंत पुनर्जन्मावर विश्वास नव्हता तो आज माझ्यामुळे बसला याचा मला आनंद होतोय. पण कृपा करून एवढं सांगा की 50 वर्ष इंग्रज या देशात टिकतील तरी काय. आणि मित्रहो, 1910 नंतर 50 वर्ष इंग्रज या देशात टिकू शकले नाहीत. याप्रमाणे क्रांती पुढे वाढत होती आणि आपण आता येऊ सरदार भगतसिंग यांच्या महान कार्यावर. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी म्हणजे हिंदुस्तान समाजवादी प्रजातंत्र सेना या नावाने चंद्रशेखर आझाद हे कमांडर इन चीफ, भगवती चरण व्होरा हे अध्यक्ष, सरदार भगतसिंग, राजगुरू सुखदेव, चतींद्रनाथ दास, भगवानदास माहोर, सदाशिवराव मलकापूरकर आणि अनेक यांचे साथीदार या हिस्प्रस संस्थेचे शहीद झाले किंवा काळ्या पाण्यावर पोहोचवण्यात आले. भगतसिंगनी या देशाला एक नवा मंत्र दिला, वंदे मातरम. भूमीचं पूजन झालं, वंदन झालं, आता क्रांतीचा विजय असो म्हणजे इन्कलाब जिंदाबाद. फक्त 23 वर्षाच्या भगतसिंगच्या डोक्यात हा विचार आला की आज सरकार आपल्याला काँग्रेसच्या पुढाऱ्यांप्रमाणे स्टेज उभं करून आपले विचार मांडू देत नाही. क्रांतिकारकांना आज काहीही शिव्या दिल्या जातात, माथे फिरू, हिंसाचारी असं म्हटलं जातंय. मग सशस्त्र क्रांतीचं तत्वज्ञान काय ते सांगण्यासाठी एक दिवाळीचा फटाका लोकसभेत फेकायचा, आत्मसमर्पण करायचं आणि कोर्टाच्या पिंजऱ्यालाच आपलं विचार व्यक्त करण्याचं प्लॅटफॉर्म समजून तिथून आपले विचार मांडायचे. म्हणून त्यांनी बटुकेश्वर दत्तला आपल्याबरोबर घेतलं, लोकसभेत बॉम्बचा धडाका केला आणि आत्मसमर्पण केलं.
बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग यांना अर्थातच पकडण्यात आलं आणि नंतर इतर सर्व क्रांतिकारक पकडण्यात आले. चंद्रशेखर आझाद त्यापूर्वीच 27 फेब्रुवारीला अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्कमध्ये इंग्रजांशी लढता लढता शहीद झाले. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा झाली. त्यांची फाशीची शिक्षा कमी होण्यासाठी संपूर्ण भारतीय जनता इंग्रज सरकार विरुद्ध बोलत होती, परंतु सरकार त्या तिघांना फासावर चढवण्यात इतकी उत्सुक होती की त्यांनी जनमताचा विचारच घेतला नाही. 24 मार्च 1931 ही फासावर चढवायची तारीख ठरली. तिघांनीही इन्कलाब जिंदाबाद, साम्राज्यवाद मुर्दाबाद असे नारे लावले. स्वतःच्या हाताने दोरखंडाचं चुंबन घेतलं, दोराचा फास गळ्याभोवती अटकवला आणि शहीद झाले. ते शहीद झाल्यावर त्यांची प्रेतं खाली काढून त्यांचे तुकडे तुकडे करून ते थैल्यांमध्ये भरून तिथून 80 किलोमीटर दूर फिरोजपूरला सतलज नदीच्या किनारी कैसरहिंद पुलापाशी ते थैले एकावर एक ठेवून पेट्रोल लावून आग लावून देण्यात आली. क्रांतिकारकांचे तुकडे केल्याने क्रांती नष्ट होत नाही हे सरकारला ठाऊक नव्हतं. त्या 4 वर्षात बंगालमध्ये जी क्रांती झाली तिला काही उपमाच नाही. मास्टरदास सूर्यसेन, एक सामान्य शाळा शिक्षक, फक्त 62 क्रांतिकारकांना, तेही 16-17 वर्षाची मुलं हातात घेऊन त्याने चितागांग शहर संपूर्ण स्वतंत्र केलं. तिथला दारुगोळा लुटला आणि तिथे तिरंगा झेंडा लावला. मास्टरदास सूर्यसेनचे फक्त तरुण किशोर मुलंच नव्हेत, मुली सुद्धा त्याच्या शिष्या होत्या. त्यातली पहिली मुलगी म्हणजे बीना दास. ती बीएचं कॉन्व्होकेशनला डिग्री घ्यायला गव्हर्नर अँडरसन समोर गेली आणि डावा हात पुढे केला. गव्हर्नरने विचारलं, डावा हात का? तोपर्यंत ब्लाऊजमधून पिस्तूल काढून गव्हर्नरवर चालवलं. त्यांनी चिलखत घातलं होतं म्हणून तो बचावला. बीना दासला काळ्या पाण्याची शिक्षा झाली. प्रीतिलता वादेदार ही दुसरी तरुणी, ती पुरुष पोशाखात गेली. तिने युरोपियन क्लब बॉम्बने उद्ध्वस्त केला आणि विष खाऊन शहीद झाली. तिने आईला पत्रात लिहिलं की आई, तुझ्याहून एक मोठी आई भारत माता, तिच्यासाठी मी माझे प्राण देते आणि मी जर प्राण दिले नसते तर माझ्या शरीराबरोबर विटंबना होऊ शकली असती. वंदे मातरम. शांती आणि सुनीती या 12-13 वर्षाच्या मुली. त्यावेळी आज बांगलादेशात असलेल्या कोमिल्ला नावाच्या जिल्ह्याचा कलेक्टर स्टीव्हन्स क्रांतिकारकांना इतका घाबरला होता की तो घराबाहेर पडतच नव्हता. त्यांनी आपल्या बंगल्यातच कलेक्टरेट बोलवलं. वरच्या मजल्यावर तो राहायचा, खाली ऑफिस. कलेक्टरेटमध्ये येणाऱ्या प्रत्येक नोकराची आणि लोकांची संपूर्ण झडती घेतली जायची. ते सुद्धा गोरेसोजीर घ्यायचे. त्याला मारण्यासाठी या 12-13 वर्षाच्या चुणचुणीत मुलींना क्रांतिकारकांनी निवडलं. त्यांना पिस्तूल देण्यात आलं. सांगण्यात आलं की पिस्तूल दुरून चालवू नका, नाहीतर ते उलटेल आणि तुमच्याच डोक्यात गोळी लागेल. स्टीव्हन्सच्या शरीराला कुठेतरी ते लावा आणि नंतर चाप ओढा. फ्रीशिपच्या कागदावर सही करण्यासाठी कलेक्टरकडे जातो म्हणून या 2 मुली गेल्या. साडीच्या ओठामध्ये पिस्तूल ठेवली. इतक्या लहान मुलींना पहारेकऱ्यांनी तपासलं नाही. स्टीव्हन्स त्यावेळी आपल्या खोलीमध्ये शतपावली करत होता. स्टीव्हन्सनी तो कागद हातात घेतला आणि गुडघ्यावर ठेवून सही करणार इतक्यात पाहिले की दोन्ही बरगड्यांना काहीतरी बोचतंय. पाहतो तर पिस्तुलाच्या नळ्या. तो काही करणार त्याआधी शांती आणि सुनीतीने चाप दाबले आणि स्टीव्हन्स तिथेच खलास झाला. इतक्या लहान मुली होत्या की त्यांना फासावर चढवायची सरकारला लाज वाटली. पैकी पुढे सुनीती घोष MBBS डॉक्टर सुद्धा झाली. ही सर्व बंगालच्या क्रांतीची चळवळ शेवटी कुठे जाणार होती तर ती तारीख होती 17 जानेवारी 1941, ज्या दिवशी या बंगाली क्रांतिकारकांचे गुरु सुभाषचंद्र बोस रात्री 1:05 कलकत्त्याच्या एल्गिन रोडच्या आपल्या घरातून एका पठाणाच्या पोशाखात बाहेर पडले. घरावर पहारा होता. जानेवारीच्या थंडीत सर्व गोरे शिपाई झोपले होते. आपला पुतण्या शिशिर याच्या गाडीत बसून ते गोमू जंक्शनवर गेले आणि तिथून ते सरळ पेशावरला पोहोचले. तिथे त्यांना भगतराम नावाचा त्यांचा साथीदार भेटला. भगतराम बरोबर ते काबूलला आले. लाला उत्तमचंदकडे 41 दिवस राहिले. त्यांना रशियात जायचं होतं, परंतु त्यांना पासपोर्ट व्हिसा मिळाला फक्त जर्मनीचा आणि ते जर्मनीत दाखल झाले. ते गेल्यानंतर 10 दिवसांनी त्यांचे मोठे बंधू शरदचंद्र बोस यांनी वृत्तपत्रांना बातमी दिली,
सुभाष गायब झाले आहेत. रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी वगैरे असंख्य तारा येऊ लागल्या. व्हेरी सुभाष, सुभाष कुठेच? आणि शरद बाबू एकच उत्तर देत होते, सर्कमस्टान्सेस इंडिकेट रिनन्सिएशन. असं दिसतंय की सुभाषबाबूंनी संन्यास घेतला असावा. परंतु इंग्रज सरकारला यावर विश्वास बसला नव्हता. ते जगभर सुभाषबाबूंना शोधत होते. जेव्हा 2-2.5 महिन्यापर्यंत काही शोध लागला नाही, तेव्हा रॉयटर एजन्सीनी एक खोटी बातमी दिली की बँकॉकहून टोकियोला जाताना सुभाषबाबू एका विमान दुर्घटनेत मारले गेले. बर्लिनमध्ये सुभाषबाबूंनी ही बातमी वाचली तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. ते म्हणाले, माझ्या आईला या गोष्टीवर विश्वास बसेल, पण जोपर्यंत बर्लिन रेडिओ आझाद रेडिओ या नावाने मिळत नाही तोपर्यंत मी जगाला सांगू शकत नाही की मी जिवंत आहे. 3 महिन्यांनंतर आझाद रेडिओ या नावाने बर्लिन रेडिओ दररोज 3 तास वापरासाठी देण्यात आला. आणि सुभाषबाबू पहिल्याच दिवशी बर्लिन रेडिओ उर्फ आझाद रेडिओवरून गरजले, डिअर कॉम्रेड्स, दिस इज सुभाष चंद्र बोस हू इज स्टिल अलाइव्ह स्पीकिंग टू यू ओव्हर द आझाद रेडिओ. The British news agencies have spread the report that I have died in a plane crash on my way to Tokyo to attend an important conference there. Ever since I left India last year, the British news agencies have, from time to time, given contradictory reports about me, and the newspapers in England have not hesitated to use uncomplimentary language about me. The latest instance of my death is an instance of wishful thinking. I can well imagine that the British government would, at this critical hour in India's history, like to see me dead, since they are trying their level best to wage an imperialistic war. जय हिंद. सुभाष भाऊ म्हणाले की इंग्रज सरकारने खोटी बातमी पसरवली की मी मेलोय, पण मी जिवंत आहे आणि लवकरच हा साम्राज्यवाद नष्ट करण्यासाठी हिंदुस्थानकडे चाल करून येत आहे. एमडन पाणबुटीतून बर्लिनहून सुभाषबाबू जपानला टोकियोत आले. तिथे रासबिहारी बोसांनी 1919 मध्येच आझाद हिंद फौजेची स्थापना केली होती. त्यांनी सगळे आझाद हिंद फौजेचे सोल्जर्स, सारे शिपाई सुभाषबाबूंच्या हातात दिले आणि विरुद्ध रासबिहारी म्हणाले, मी आता म्हातारा झालोय आणि आझाद हिंद फौजेचं नेतृत्व करायला सुभाष इतका लायक माणूस हिंदुस्थानात दुसरा नाही. आझाद हिंद फौज घेऊन सुभाषबाबू पुढे निघाले. प्रत्येक ठिकाणी आझाद हिंद फौजेत नवे भारतीय गोळा होत झाले आणि शेवटी सिंगापूरला सुभाषबाबूंनी आपल्या जबरदस्त भाषणात सांगितलं, कॉम्रेड्स, सैनिक हो, तुमचा नारा एकच, चलो दिल्ली. आज तुम्हाला मी सांगतो की दुःखात आणि सुखात, दिवसा आणि रात्री, कष्टात आणि श्रमात सर्वत्र मी तुमचा साथीदार असेल. आज मात्र तुम्हाला द्यायला माझ्याजवळ काही असेल तर फक्त दुःख, कष्ट, अश्रू आणि रक्त. एक दिवस भारत स्वतंत्र होईल हे मी जाणतो आणि त्या स्वातंत्र्यासाठीच आपला नारा एकच, चलो दिल्ली, जय हिंद. सुभाषबाबूंच्या त्या अंतिम प्रहारामुळे 15 ऑगस्ट 1947ला हिंदुस्थान स्वतंत्र झाला. 1857 ते 1947 90 वर्ष शेकडो क्रांतिकारक फासावर चढून गेलेत किंवा बंदुकीच्या गोळ्यांनी ठार मारण्यात आलेत किंवा काळ्या पाण्यात श्रम करून मरण पावले. त्यांच्यापैकी एखादा चाफेकर, एखादा भगतसिंग, एखादा खुदीराम आज स्वतंत्र भारतात जिवंत होऊन आला तर तो काय म्हणेल, वक्त गुलिस्तां पे पडा था तो खून मैंने दिया. ज्यावेळी हिंदुस्थान नावाची बाग उजाड झाली होती, म्हणजेच गुलाम होती, त्यावेळी त्या उजाड बागेला पाणी म्हणजे रक्त देऊन आम्ही त्याचं सिंचन केलं आणि बहार म्हणजे स्वातंत्र्य आणलं. वक्त गुलिस्तां पे पडा था तो खून मैंने दिया, अब बहार आई तो कहते हैं तेरा कोई काम नहीं. आता स्वातंत्र्य मिळालं तर म्हणता आमचं काही काम नाही. मित्र हो, विचार करा, अंतर्मुख होऊन त्याबद्दल विचार करा. वंदे